अरे वाह, आई एकविरा माते की जय. हे कवीरा माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला, आई तुझं देऊळ बघ किती सुंदर, मगन 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 लग गई है तुझसे मेरी मगन लगी. गोप्रो माझा काहीतरी प्रॉब्लेम आला, मध्येच काही व्हिडिओ शूट झाल्या नाहीत आणि अचानक 2 सेकंद शूट करायचं आणि आपोआप बंद व्हायचा, त्यामुळे मला वाटतं चेंज करायला लागणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाशणे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. कृषिकाचा बड्डे आहे मंडेला आणि आमचा आज प्लॅन झालाय, कारण मंडेला वगैरे दिवाळी वगैरे येते आणि दिवाळीमध्ये आम्ही बिझी असणार आहे, त्यामुळे आज आम्ही बड्डे सेलिब्रेट करण्याचा विचार करतोय आणि चाललोय लोणावळ्याला एका रिसॉर्टला. एक रिसॉर्ट बुक केलेलं आहे आम्ही, व्हिला मस्त बुक केलेलं आहे, तर त्या व्हिलामध्ये चाललोय आणि तिकडेच आज कृषिकाचा बड्डे सेलिब्रेट होईल. तर काल संकेत आलाय, रीना आलाय गावावरून, आता 7 पर्यंत निघतोय आणि पहिला जाऊन 2 तास पोचायला लागणार आहेत. पहिला एकविरेच्या मंदिरात जाणार आहे, तिकडे दर्शन घेणार आहे आणि आज थोडं मोठं ब्लॉगिंग पण करूया. चला सगळं गाडीवर सामान सेट केलं, फक्त एका दिवसासाठी जायचंय आणि एवढं सामान घेतलंय. एवढी बॅग. गणपती बाप्पा मोरया. तुला ऐकायला येते मागे कृषिका? संकेतचा पहिला प्रवास आहे हा, 2.5 तासाचा गाडीवरून. चुरावाटीच्या बाहेर पडतोय आता. आभाळ बघा कसलं भारी वाटतंय आणि पाऊस आता गेला तर जमा झालाय वाटतं. कुठे काळे ढग नाही दिसत आहे. एकदा आम्ही जेजुरीला चाललेलो, तर मित्रांनी एका ठिकाणी गाडी थांबवली, तिथं ड्रायफ्रूट समोसा होता, तो त्यावेळी आम्ही खाल्लेला. त्यांनी एकदा खाल्लेलं मित्रांनी, त्यामुळे आम्हाला पण बोलला इथे मस्त लागतो समोसा. बोललो चला बघूया ड्रायफ्रूट समोसा काय असतो, आणि खाल्लं तर खरंच भारी टेस्ट होती आणि पूर्ण ड्रायफ्रूट भरलेले, काजू वगैरे मस्त असं स्टफ चांगलं होतं आतमध्ये. तर आता तेच शोधते कुठं आहे नक्की. तर आपण मार्केटला तर पोचलोय, दुकान शोधत चाललोय कुठल्या साईडला. छोटंसंच दुकान होतं. खोपोलीला पोचलो आपण. 43 मिनिट्स राहिलेत मंदिरापर्यंत पोचण्यासाठी. आणि मार्केट कुठं आहे समोसावाला खायला? प्रॉपर मार्केटमध्येच होता. पोचायच्या आधी, मला भेटायच्या आधी तुम्ही कमेंट करून सांगा नक्की कुठं आहे तो. असल्या चढण असलेल्या रस्त्यावर ह्या गाड्या आपल्या चढत नाहीत. फुल रेस दिले तरी पण जात नाही. रेस फुल आहे एकदम. आणि स्कूटीशिवाय आपल्याला काही चालवता येत नाही. आता झाली. इकडे एकदा आम्ही गोविंद्याला आलो तेव्हा जेवायला बसलेलो इकडे. यांचा सेकंड ब्लॉग आहे. पहिला एवढा दिवस मी त्याला सांगतोय ब्लॉग बनव. तो प्रॉपर राहतो मालवणला संकेत, आणि त्यांच्या इकडे फिरायला एवढं काय आहे, म्हणजे रोज एक जरी व्हिडिओ बनवले तरी ते पूर्ण वर्षभर कॉन्टेंट भेटेल त्याला. एवढं फिरण्यासारखं आहे तिथे. तर आता बोलून बोलून स्वतःच त्यांनी चालू केलं. आता पहिला ब्लॉग मुंबऱ्याचा होता, मुंबादेवीला गेलेला, आणि आज सेकंड ब्लॉग करतोय हळूहळू. आता हळू एक दोन वेळा कॉन्फिडन्स आला की कंटिन्यू करेल पुढे बोलायचं, कारण कॅमेऱ्यात बोलायचा प्रत्येकाला कॉन्फिडन्स येत नाही. मला पण नाही अजून. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये बोलू शकतो, पण एवढ्या
लॉंग व्हिडिओ मध्ये पटापट नाही बोलू शकत कारण ते डोक्यात सुचत नाही पटकन काय काय बोलायचंय ते. आता आठवलं मला, हा ब्रिज आपण उतरलो ना की मार्केट लागतो आणि मार्केटमध्ये राईट साईडला तो शॉप आहे समोश्याचा. एवढे कसे मॅनेज करत असतील एवढ्यांना. हे कवीरा माऊली तुझ्यामुळे दिस सोन्याचा उगवला, आई तुझं देऊळ बघ किती सुंदर रंगानं सजवला. ओ मगन दगडी बांगला, हे मगन 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 लग गई है तुझसे मेरी मगन लगी. ओ मगन 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 लग गई है तुझसे मेरी मगन लगी. दिसला ग बाई दिसला. असे डायरेक्ट समोरासमोर बनवतात त्यामुळे काही टेन्शन नाही. आपण मंदिराच्या पायथ्याशी पोचलोय आणि मध्येच गोप्रो माझा काहीतरी प्रॉब्लेम आला. मध्येच काय काय व्हिडिओ शूट झाल्या नाहीत आणि अचानक 2 सेकंद शूट करायचा आणि आपोआप बंद व्हायचा. त्यामुळे मला वाटतं चेंज करायला लागणार आहे. आणि कुणी जर गोप्रो घ्यायचा विचार करत असाल तर घेऊ नका. मला खूप प्रॉब्लेम झाला या 12 मध्ये, म्हणजे बॅटरीचा प्रॉब्लेम झाला, इश्यू झाला. आता पण बॅटरीचाच इश्यू आहे. बॅटरी चेंज केली, दुसरी टाकली तेव्हा तो व्यवस्थित चालतोय. बॅटरीचा खूप इश्यू येतोय कारण ते व्हाईट कलरच्या बॅटरी आलेत ना गोप्रोमध्ये, त्या खूप प्रॉब्लेम देत आहेत. त्यांनी असं सांगितलेलं की जेव्हा लॉन्च झाला तेव्हा की ह्या व्हाईट कलरच्या ज्या बॅटरी आहेत त्या एकदम 0 टेम्परेचर असतं तिकडे पण चालणार, एकदम अशा खूप भारी आहेत असं काय काय सांगितलेलं. पण प्रॉब्लेम खूप देत आहेत. म्हणजे महिन्याभरात नवीन बॅटरी आहे तिथं खराब झाली नवीन बॅटरी माझी. त्यामुळे गोप्रो घेत असेल तर घेऊ नका. उलट 9 गोप्रो चांगला होता. आणि आता विचार करतोय DJIचा कॅमेरा आलाय तो घ्यायचा विचार करतोय. पैसे अरेंज झाले की बघूया. चढशील ना एवढी होय, चालशील की नाही? चाल हो. जय एवढे आता चढत मिळणार आहेत तिला. अरे वा. आई एकविरा माते की जय. नाही वरती गाडी इथं कुठं काढतो शूज? गर्दी नाही. पैसे आले त्याचे की पैसे देऊन पैसे आल्यावरती ठीक आहे. सोड 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 आता मग बिझी नाही. चढ वरती चढ. आलो आम्ही. नाही आम्ही येतोय. चल कशी हाय बघा. तुझे सगळे ब्लॉग देवस्थानाचे कसे होत आहेत? दुसरा ब्लॉग माझे ना बाकी तुझा दुसरा. आणि कृषिका पूर्ण मंदिर स्वतः चढले पायाने. तू स्वतः चढलीस ना? उचलून नाही घ्यायला लावलंस ना? वा. अरे तुला दम लागला नाही ना?
फक्त 5 मिनिटात दर्शन झालं आणि आता निघालो पण दर्शन घेऊन. तर मस्त आणि पटकन असं दर्शन झालं आणि आता फ्री झालो. त्यानंतर कृषिकांनी पण दर्शन घेतलं. एकदा आम्ही आलेलो 3 वर्षापूर्वी, कृषिका लहान होती तेव्हा. त्यानंतर आज पण झालं ना. मस्त वाटलं तुला? बड्डे तिकडं करायचं आपण, करूया आपण बड्डे. हो रिसॉर्टला, स्विमिंग पूलात. इथून चालू आहे रिसॉर्टला. तर पुढची व्हिडिओ पण बघायची विसरू नका. तर आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.